दुष्काळात विकतचं पाणी देऊन बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला खर्चापोटीचे पैसे देण्याची वेळ येऊ नये, शासनाची बळीराजाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या प्रमुख मागण्या करून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मंगळवारी शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटपाचे 3 तास कांदा आंदोलन केला। उत्पादन खर्चाशी निगडीत कांद्याला हमी भाव, दुष्काळात विकतचे पाणी देऊन बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याला खर्चापोटीचे पैसे देण्याची वेळ येऊ नये, शासनाची बळीराजाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या प्रमुख मागण्या करून तिसगाव येथे मंगळवारी शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटपाचे 3 तास आंदोलन केले। यावेळी 2 टन कांद्याचे वाटप करण्यात आले। कृषी राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत आव्हाड, कृषी मंत्री संदीप राजळे, उत्पादक उद्धव ताठे, बाबासाहेब आमटे, प्रवीण कदम, अकबर शेख आदींनी संयुक्तरित्या आंदोलनाचे नेतृत्व केले। कांदा गोणी भराई, हमाली तोलाई, आडत अशा इतर खर्चातून उत्पादकांना सूट मिळावी, टँकरने कांदा जगवून मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या कांद्याला भाव न देऊन सरकार उपेक्षा करीत आहे, अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट श्रीकांत आव्हाड यांनी केली। हे सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, कांदा फुकट आणि पाणी विकत अशी अवस्था आहे, हे सरकार अपयशी असल्याची भावना कृषी मित्र संदीप राजळे यांनी व्यक्त केली। आम्ही या रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरत नसून हे फुकट कांदा वाटप आंदोलन करत आहोत। यामध्ये उद्देश असा आहे की आम्ही एक प्रकारे सरकारचा निषेध करत आहोत। त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये आपलं रक्त आटवलंय, उन्नतान पाहिलं नाही, मुलं बाळ पाहिलं नाही, मोठे कष्ट करून कांद्याचं उत्पादन केलेलं आहे आणि एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च कांद्याला उत्पादन करण्यासाठी आज शेतकऱ्याला लागलेला आहे। त्यानंतर आताचे कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते एकदम 30-35 रुपये पैशापासून ते 4-5 रुपये किलोच्या पुढे कांदा विकत नाहीये। आज देशामध्ये 2 कोटी लाख टन कांद्याचं उत्पन्न झालेलं आहे आणि देशाची गरज आहे 1,80,000 टन। तर आमची सरकारला या माध्यमातून विनंती आहे की आपण कमीत कमी 15 ते 20 लाख टन कांदा हा सरकारने खरेदी करावा हमी भावाने आणि त्यानंतर मार्केटमधले भाव वाढू शकतात। परंतु या सरकारने काय केलं तुम्हाला सांगतो, फक्त 15,000 टन कांदा नाफेड मार्फत खरेदी चालू केलेली आहे। 15,000 टन कांदा खरेदी करून काही होणार नाही। तुम्हाला सांगतो या सरकारचं धोरण असं आहे, जर कांद्याचे भाव भविष्यामध्ये वाढले तर हा जो सरकारने कांदा खरेदी केला आहे 15 ते 20,000 टन, तो कांदा सरकारला पुन्हा मार्केटमध्ये आणायचा। मित्रांनो, या शेतकऱ्याच्या डोक्यात आहे की कांद्याचे भाव वाढून द्यायचे नाही। युवा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश भगत, अकबर शेख यांचीही भाषणे झाली। अनंत राजळे, संदीप जगताप, ज्ञानदेव जगताप, भाऊसाहेब शेळके, ज्ञानदेव राजळे, आदिनाथ केळकर, जयकुमार देशमुख, रमेश पाथरकर, बाबासाहेब घुले, राम बर्डे, प्रवीण कदम, अरुण ताठे, अनिल आमटे, आदिनाथ पालवे आदींसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। तिसगाव उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत निषेध केल्यानंतर बस स्थानकावर कल्याण विशाखापट्टणम महामार्ग आणि पैठण शेवगाव अहमदनगर राज्य मार्गावरील दुचाकी 4 चाकींसह एसटी मधील प्रवाशांना 2 ते 3 किलो कांदा पिशव्यांमधून मोफत देऊन आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली। 3 तास सुमारे 2 टन कांद्याचे मोफत वितरणही करण्यात आले। आपल्याला कमीत कमी 2,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। दुसरी मागणी आहे, आम्हाला बाजारात कांदा घेऊन जाताना गोण्यांची सक्ती नको, एकतर गोण्यांची सक्ती नको किंवा आम्हाला गोण्यांचे पैसे परत मिळाले पाहिजे। या गोण्यांच्या सक्तीमुळे आम्हाला एकरामागे 8 ते 10 हजार रुपये नुसतं नुकसान होतं। ही सक्ती 35 रुपये खरेदी किंमत आहे। गोणी भरायची, गाडीत टाकायची, वाहतूक असेल, इथं उतरवणं असेल, या सगळ्यामध्ये आम्हाला 60 ते 70 रुपये खर्च होत आहे। यानंतरचा विषय, ज्यावेळेस 100 गोणे उभे असतील, 3 गोण्या 4 गोण्या फोडल्या जातात, चुकून एखादा कांदा जर खराब निघाला तर आपल्या अख्ख्या मालाचा भाव पडतो। हा भाव वाढत नाही पण पडायचं काम मात्र नक्की होतं। 4 गोण्या फोडल्या जातात, 100 गोण्यांचं भरायचे आपले पैसे पण लावले जातात। कसले पैसे? कुठेही असू द्या, काही असू द्या, आपल्या खिशातून पैसा काढायचा एवढंच प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे। तिसरी मागणी
आहे की सरकारने तात्काळ नाफेड मार्फत हमी भावाने कांदा खरेदी सुरू केली पाहिजे. 2,500 रुपये क्विंटल. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.